आपल्याकडे काय प्रॉडक्ट बनतं? आपल्याकडे फक्त आता दूधच बनत होतं. मार्गरीन, बटर वगैरे ते काय? अजिबात नाही काहीच, ते बंद केलं. कधीच बंद केलं. हे जे तुम्ही प्रोडक्ट वाचत होते ना, हा प्लांट आहे वाटतं, पावडर प्लांट आहे वाटतं. पावडर प्लांट येतो. परंतु हे ना, हे आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केला, त्याच्यामध्येच आमचा लॉस झाला. मार्गरीन बटरमध्ये. नाही नाही नाही, पावडरमध्ये. ओके. हो, हा आलं लक्षामध्ये. आणि ह्या प्रॉडक्टमध्ये लॉस झाल्याच्या नंतर आम्ही ते प्रॉडक्ट साधारणतः मार्चच्या अगोदरच बंद करून टाकले. आत्ता हो, मग चालूच केले होते कधी, साधारणतः एक 3-4 महिने केलं आम्ही ते. फक्त हो, इंटरनेटवर चेक केलं असताना हा, केलं बरेच नाही. दिसतंय ते नाही, मार्गरीन नाही. बटरचं आपलं उत्पादन मेन तेच आहे. नाही 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 नाही, एक मिनिट ऐका. इंटरनेटवर तुम्ही जे बघता ना, ते मार्गरीन नाही, अलग लक्षामध्ये. त्याच्यामध्ये काही काळ जो आपला प्लॅन चालू राहतो, म्हणजे कसं कोणतं स्किम मिल्क किंवा क्रीम निघते, हे एवढाच आमचा धंदा. आम्ही मग आता तुम्ही कात्रचं पण दूध विकत घेता ना? कात्रचं हे बघा, असं आहे त्याच्यामध्ये, कात्रला कधी दूध लागतं किंवा कात्रचं कधी एक्सेस होतं आणि मला गरज आहे, तर मी घेतो. म्हणजे मी घेतो म्हणजे कंपनी घेते. नाही ठीक आहे ना, मग कात्रचं दूध तुम्ही घेताय, कधीतरी परंतु घेतो. तुम्ही विकू शकत नाही कात्रचं दूध. किती मोठं अपयश आहे. एक मिनिट. कात्रचं दूध विकू शकत नाही असं कसं म्हणता तुम्ही? तुम्हाला दूध विकायला लागतं गोवर्धनला, सोनईला, महानंदाला. हे अगदी बरोबर बोलले. हे तुमचं आतापर्यंत ऐका फेल्युअर नाही वाटत. एक मिनिट ऐका, की हा दूध संघ जो आहे, हा पुणे जिल्ह्याचा दूध संघ आहे. कोणचा? कात्रचा. कात्र दूध विकतं कुठं? पुण्यामध्ये आणि काही प्रमाणामध्ये मुंबईला. दुसरा विषय असा आहे का, आपला जो ड्रॉबॅक आहे की आता दोन दूध संघ जास्त प्रमाणात म्हणजे जिवंत आहेत. सहकारी दूध संघ, सहकारी दूध संघामध्ये आपल्या अख्ख्या म्हणजे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा दूध संघ जर सोडला, बघा इंदापूरचा संघ होता आणि बारामतीचा एक चालू आहे, इंदापूरचा होता, बंद पडला. नगर दूध संघ, जिल्हा दूध संघ बंद पडला. उस्मानाबाद जिल्हा दूध संघ बंद पडले. सगळे जिल्हा दूध संघ हे बंद पडलेत. फक्त आता चांगल्या स्टेजला चालू आहे ते दोनच दूध संघ चालू आहेत. एक आहे कात्रज आणि दुसरा आहे गोकुळ. बाकीचे जे जिल्हा दूध संघ जर तुम्ही हिस्ट्री बघितली, नगरला साधारणतः 5-6 लाख लिटर दूध होतं नगर. नाही, परंतु एकीकडं सहकारी शेतकऱ्यांचे दूध संघ बंद हो, पडतात. काय. नाही, मी तुम्हाला नाही म्हणत. सहकारी एक जर सहकारितेवर चाललोय. तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला डिलायसन्सिंग झालं त्यावेळेला डायनॅमिक्स, प्रभात, गोवर्धन, सोनई हे प्लांट होते का? नव्हते. हां, पूर्वी नव्हते. डिलायसन्सिंग झाल्याच्या नंतर हे प्लांट तयार झाले. हे डिलायसन्सिंग का झालं? तर दुधाचं वाढलेलं उत्पन्न, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 94-95 सालची अशी गोष्ट होती की डिलायसन्सिंग करायच्या अगोदर कोऑपरेटिव्हला सगळं शेतकऱ्यांचं दूध खरेदी करता येत नव्हतं. त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी नव्हती, क्षमता नव्हती. इतकं एक्सेस झालेलं, जास्त झालेलं दुधाचं करायचं काय म्हणून ते लायसन दिलं. परंतु खऱ्या अर्थानं ते लायसन देऊन सहकारी संस्था संपत चालल्या. तुमचं जे म्हणणे बरोबर आहे. मुद्दा असा आहे याच्यामध्ये की ज्या वेळेला सहकाराला 1960 साली मला वाटते ही कोऑपरेटिव्ह कायदा आला, बरोबर आहे? हां, 1960 साली सहकार कायदा. त्याच्यामध्ये बदल होणं आवश्यक होतं. त्याच्यात बदल नाही झाले. सहकार मंत्री आपले होते ना, वळसे पाटील. अहो असू दे ना, ते किती काळ होते किंवा 1960 पासून बोलतोय मी. हे 1960च्या नंतर सहकारात कायद्यात बदल होऊन सहकाराला स्वायत्तता देऊन सहकाराची डेव्हलपमेंट होणं आवश्यक होतं. जर सहकाराने त्या ठिकाणी तेवढी डेव्हलपमेंट केली असती तर प्रायव्हेटला दूधच नसतं गेलं. काही कारण नव्हतं ना जायचं. एकीकडं तुमचं डेअरी चांगली चालली आहे, चालली. माझे लिलाव का झाले असते? चांगली झाली आता तर चांगलं आहे की नाही ना चांगलं. आज मी आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, एप्रिलमध्ये 3 कोटी रुपये कर्ज वाढले. तुमच्या माहितीसाठी सांगतो. मला सांगा, आपल्याला काय मी तेच सांगतोय तुम्हाला. 3 कोटी रुपये माझं एप्रिलमध्ये कर्ज वाढलं. ह्या एप्रिलमध्ये आलं का लक्षात? आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की हे ऑन द रेकॉर्ड आहे मी जे बोलतोय हे.
आलं लक्षात. तुम्ही तुमचे जे गैरसमज करून दिले आहेत की हे डेअरीवाले मोकार श्रीमंत आहेत आणि हे आहेत आणि ते आहेत. अहो ज्याचं त्याला माहिती. आता तुम्हाला मी सांगतो की विषय असा आहे की प्रत्येक डेअरीचे पेमेंट जे आहेत शेतकऱ्यांची, ही पेमेंट म्हणजे 1 ते 10चं पेमेंट 15 तारखेला व्हावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ते नाही होत. कधी 25 तारखेला होते, कधी 30 तारखेला होते. यांच्याकडे जर पैसे शिल्लक असते तर यांनी फास्ट पेमेंट केलं असतं. आता आपण दूध देतो गोवर्धनला, विरोधक म्हणतात का महिना बिल निघत नाही, पैसे आपले अडकून पडले. एक मिनिट, एकच मिनिट आहे का. त्या मुद्दा असा आहे की घेणाराला आणि देणाराला दोघांनाही गरज असते. समजा ते पैसे देत नाहीत आणि आम्ही त्यांना दूध देतो असं तुमचं जे म्हणणे आहे विरोधकांचं जे म्हणणे आहे, ज्या वेळेला आउटलेट नसेल तर हे सांगतात बा आमचं पेमेंट सर्कल हे 30 दिवसाचं आहे. टेल्को सांगते ट्रान्सपोर्टचं समजा आमचं 60 दिवसाचं सर्कल आहे. म्हणजे प्रत्येक याचा जो प्लॅनचा जो पेमेंट सर्कल जे आहे हे पहिलेच सांगतात ते का आमचं सर्कल एवढं आहे. तुम्हाला ते ह्या सर्कलमध्ये जमत असेल तर घाला, नाही तर मग तुम्हाला रोख पेमेंट देणार कोणी असेल तर तिकडे घाला. मला घालता आलं तर घाला, मी देणार महिन्याने घाला. नाही आमच्या टर्म्स कंडिशन हे आहेत. तेच की आमच्या टर्म्स हे बघा विषय असा आहे की ज्याच्या त्याच्या कंपनीच्या ज्याच्या त्याच्या टर्म्स कंडिशन असतात त्याच्याप्रमाणे ते बिझनेस करतात. आता तुम्ही काय सांगितलं की काकाच्या डेअरीचा लायसन निलंबन झालं नाही. झालं, पण का झालं त्याची प्रोसिजर काय आहे हे बी तुम्ही सांगणं आवश्यक आहे. ऐकून तसं नाही. विषय काय आहे हे बघा. तुम्ही ज्या वेळेला बोलता उतरडे साहेब, हे जे ना ही शेतकऱ्यांच्या पोरांनी कष्टाने, यांचे काय नातेवाईक सासू सासरे किंवा भाऊ बिऊ हे काय कुणी असे उद्योगपती नाही आहेत. याने स्वतःच्या कष्टामधून रिस्क घेऊन हे काही ना काहीतरी उभं केलेलं आहे. आलं का लक्षामध्ये की ही अल्पभूधारक शेतकऱ्यांची पोरं आहेत. आता तुम्ही गेले तांबड्यांच्या तिथं कुठं पलीकडं, अगदी बरोबर गेले का नाही. राजू तांबड्याकडे गेले. आता राजू तांबड्याची परिस्थिती बरोबर आहे. परिस्थिती ही तुम्ही पहिली समजून घेतली पाहिजे की बाबा हा राजू खरंच अब्जाधीश आहे का कोट्याधीश आहे का काय आहे. आज त्याला तुम्ही मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. त्याने ती डेअरी उभी केली, चालवली, 4 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला, स्वतःची उन्नती करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ही काय त्याची चूक आहे का? नाही. कुणाची प्रगती मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. चूक नाही. माझं म्हणणं असं आहे की ज्यांनी आमचे आरोप केले आहेत, ऐकून घ्या. मी जे याच्यात काम केलं जिल्हा दूध संघामध्ये करताय, अजूनही बी करतोय. मी चेअरमन म्हणून मी काम केले. आम्ही जर वाईट वागलो असतो तर आम्हाला 6-6, 7-7 वेळा लोकांनी बिनविरोध निवडून दिलं नसतं. ऐकून घ्या. विरोधकसुद्धा कातरलं दूध घालतात, परंतु त्यांना काडीचा सुद्धा त्रास नाही किंवा त्यांची एक कंप्लेंट नाही आमच्याकडं. मी कधीही असा राजेश तांबडेची चर्चा होती, त्याची काय चूक झाली? तो तर आता फरार आहे, काय म्हणता येईल? एक मिनिट मला ते नाही म्हणायचं तो का फरार आहे. तुम्ही म्हणताय गरीब आहे तो. हे बघा मला जे माहिती आहे ना त्यांनी गरिबीतून उभं केलेलं एवढं माझ्या डोळ्याने मी बघितलेलं आहे. राजू तांबडे हा पहिला दूध गोळा करीत होता. हेच गावात आसपास जमीन पण घेतली. ऐकून घ्या ना. एक मिनिट ऐका ना. हे बघा जमीन त्यांनीच घेतली का? तुम्ही पण घेतलेली. ऐकून घ्या ना. प्रत्येक जण जसं जमल तसं तो त्याच्या पद्धतीने प्रगती करतो ना, का नाही करीत? केलीच पाहिजे. बरोबर आहे ना. आता त्याने प्रयत्न केला, मी प्रयत्न केला. समजा मला काही काळ यश येतं, ती जी असेल तर मंदी आली तर लॉस होतो. ही बिझनेसमध्ये रिस्क ही प्रत्येकाला आहेच ना. पण ज्याने बिझनेसच नाही केला, ज्याने कवा आयुष्यात बिझनेस नाही केले, त्यांचं काय? ते आज कोट्याधीश आहेत. थेट बोला. थेटच सांगतोय तुम्हाला. तुम्ही ज्यांच्या मुलाखती घेतल्या, ज्यांनी तुम्हाला आमच्या विरोधात मुलाखती दिल्या, यांचे बिझनेस काय आहेत? कवा यांच्या जमिनीचे लिलाव झाले? यांनी तर 100 एकर जमिनी घेतल्यात. धंदा करता याचा बी तुम्ही विचार केला पाहिजे ना. तुम्ही विचारलं पाहिजे ना. अलग लक्षामध्ये तुम्ही बोललं पण पाहिजे. एक सांगतो तुम्हाला, मी राजकारण करतो. सगळ्या राजकारण करत असताना मी वळसे पाटलांबरोबर जसं काम करायला लागलो, जिल्हा दूध संघात मी काम केलं एवढ्या वर्ष. लोकांनी मला एवढ्या वेळेला बिनविरोध निवडून दिलं
अलग लक्षामध्ये. माझं काम वाईट असतं तर लोकांनी मला नसतं दिलं बिनविरोध निवडून. आणि तिथं डायरेक्टर असताना चेअरमन असतानाच माझा लिलाव झालेला आहे. म्हणजे असं नाही का लोक म्हणतात जोपर्यंत डायरेक्टर होते त्यावेळी तुमची परिस्थिती खराब, जसे तुम्ही चेअरमन झाले तसे. एक सांगतो तुम्हाला, मी एक सांगतो, ऐकून घ्या. माझे मी म्हणजे जे तुमच्याशी आत्ता बोलतात, मी राजकारणात ज्या दिवशी आलो ना त्या दिवशी माझ्याकडे 4 चाकी होती. काय होती? डिझेलचा कसला तरी व्यवसाय होता हा होता ना, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता, सगळा होता. राजकारणामध्ये येऊ नये ना, म्हणजे खरं सांगतो मी यायलाच नको पाहिजे होतं. तोटा झाला. कारण आहे ना, आम्हाला ती लोकांकडं मागायची सवय नाही आहे. अलग लक्षामध्ये टार्गेट राजकारणामध्ये असल्यामुळे तुम्ही होताय असं वाटतं. सरळ आहे. पण ज्यांना मुद्दा असा आहे याच्यामध्ये, आता त्यांनी ते बोलणार नाहीत आणि मला बी ते बोलायला नका लावू, पण ज्यांना उभं केलं का नाही त्यांना आज दात आलेले उत्तरडे साहेब. असं काय करता तुम्ही?